विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवृंद उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी आपण अखिल भारतीय राष्ट्रीय आयुर्वेद महासंमेलन आणि आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून हे 4 दिवसीय मोठं आरोग्य शिबिर आपण आयोजित केले। या शिबिरासोबत आपण वेगवेगळे उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवले सुरू आहेत। आजही होणार आहेत, उद्याही होणार आहेत। त्यातलाच एक भाग म्हणजे आज आपल्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा आरोग्याविषयी माहिती देण्याचं काम या ठिकाणी आजच्या या शिबिरामध्ये झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे, पहिल्या दिवशी आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। कालच्या सत्रामध्ये आमच्या आशाताई असतील, त्यांनी घरोघरी जाऊन आयुर्वेद आणि आयुषचा प्रचार कसा करायचा आणि आपल्या सर्व लोकांचं स्वास्थ्य, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, या सगळ्यांचं स्वास्थ्य कसं चांगलं राहील आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना कसे चांगले उपचार घरच्या घरी करता येतील याचं काल मार्गदर्शन शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये झालं। त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी एक शिबिर घेतलं की त्यांनी आपल्या शेतामध्ये हे जे औषधी उपयुक्त असेल ती त्यांनी आपल्या शेतामध्ये कशी करावी, त्याची विक्री कुठे करावी याचं मार्गदर्शन झालं। आणि आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी होता। मी काही जास्त मार्गदर्शन करावं अशातला भाग नाही, पण आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहात। आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जी माहिती दिल्या गेली त्या माहितीच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला ती कशी अंगीकृत करता येईल या बाबतीमध्ये आपण सजग राहिलं पाहिजे। आपण शाळेमध्ये लहानपणापासून शिकतो, आरोग्य संपत्ती हीच खरी संपत्ती। पण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतो, आपल्याही कुटुंबातले आपले आई वडील असतील, काका असतील, आजोबा आजी, सगळी ज्येष्ठ मंडळी ही केवळ आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्या शरीराला दुर्लक्ष आपण करतो। कामाच्या व्यस्ततेमध्ये आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळं संपूर्ण आयुष्य आपलं पैसे कमावण्याकडे आपण जास्त लक्ष असतं आणि मग तरुणपणात खात्री नसते। म्हणून आपण जर सुरुवातीपासून काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहजपणानं जर आपण अवलंबल्या, स्वीकारल्या, तर या मोठमोठ्या आजारापासून आपण कायमचे दूर राहू शकतो। आज तुम्ही पहा, आज आपलं जे खानपान आहे की लहान मुलं विशेष करून पिझ्झा असेल, बर्गर असेल, चॉकलेट असेल किंवा रस्त्यावरचं हॉटेलिंगमधलं तेल वगैरे जे काही तेलकट पदार्थ ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं लहान मुलांमध्ये वेगवेगळे आजार अगदी लहानपणापासून दिसायला लागलेले आहेत। आता आपल्या देशाचा जो सर्वे झाला, जवळपास 35% जास्त मुलांमध्ये ओबेसिटीचे लक्षणं त्या दिसत आहेत। ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, आणि एकदा लठ्ठपणा जर आला तर त्यातून वेगवेगळे आजार होतात। कोणाला डायबिटीज ज्याला आपण मधुमेह म्हणतो, कोणाला उच्च रक्तदाब, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, हे असे आजार अगदी लहानपणापासून सुरू होतात आणि मग हे आजार मोठ्यापणी आपल्याला दुसऱ्या मोठ्या आजारामध्ये परावर्तित होत असतात। आणि म्हणून आपल्या खानपानावर विशेष आपण मुलं जरी असलो, आपल्याला इच्छा जरी होत असली तर काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, आपलं खानपान व्यवस्थित ठेवलं पाहिजे। आणि दुसरा महत्त्वाचा जो विषय आपल्या जीवनातला ती आपली दिनचर्या। आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनालाही विचारा की आज आपल्यातले किती लोक आपण रात्री 10च्या आत उठतो आणि सकाळी 4 ते 5च्या दरम्यान अभ्यास करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी उठतो। मला वाटते असे फार कमी मुलं असतात। यात आपण पाहतो की आपण मोबाईल असेल, टी व्ही, आपण कधी योगा करत नाही, फिरायला जात नाही, कुठला व्यायाम करत नाही आणि आजच्या ज्या शाळा आणि आजचे जे अभ्यासक्रम आहेत, आजचे जे अभ्यासक्रम आहेत जे आम्ही पाहिले
की मुलांना खेळायला अजिबात वेळ मिळत नाही. अगदी सकाळपासून 3-3, 4-4 वाजेपर्यंत शाळा असतात, त्याच्यानंतर क्लासेस असतात. ती आपण चांगली पार पाडू शकतो. कारण की आता तुम्ही या देशाचं भविष्य आहात. 2047मध्ये आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल तर या देशातल्या सगळ्या नागरिकांचं स्वास्थ्य हे चांगलं असलं पाहिजे. आपल्या देशातले नागरिक सुदृढ असतील, निरोगी असतील तर आपल्या देशाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीनं आणि झपाट्यानं होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही सर्व मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ आहात, तुमच्या कुटुंबाचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आणि म्हणून आपल्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमच्या खांद्यावर तुम्ही घेणार आहात आणि त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी आपल्याला आपलं स्वास्थ्य चांगलं असणं, आपण सुदृढ असणं, आपण तंदुरुस्त असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून खास करून आजचा हा विद्यार्थ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. आपल्याला या सगळ्या वैद्य मंडळीनं, तज्ज्ञ मंडळीनं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. माझी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना हीच विनंती असेल की या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या त्या आपल्या जीवनाचा भाग बनवा, आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा, त्या आपल्या आचरणामध्ये आणा आणि तंदुरुस्त राहा. एवढ्यासाठीच आजचा हा कार्यक्रम होता. आपण सर्वजण या ठिकाणी आला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.